आपण ना एखादी गोष्ट ती जुनी झाली ना किंवा ती कुठलं दुःख असो, काही असो, आपण आपल्यामध्ये साठवून ठेवतो, त्याला जमा ठेवतो, तसंच ठेवतो. मग त्यामुळं काय होतं, हा नियम आपल्याला इथे लागू पडतो, की जोपर्यंत आपले जुनं दुःख, जुने विचार आपण सोडणार नाही, तोपर्यंत आपल्याला नवीन विचार आपल्यामध्ये मुरवता येणार नाहीत किंवा घेता येणार नाहीत किंवा आपल्याला नवीन काही शिकता येणार नाही. कारण की आपण ज्या जुन्या विचारांना किंवा जुन्या दुःखाला जर कवटाळून बसलो, तर आपल्याला नवीन कधीच स्वीकारता येणार नाही. तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कशा आहात मैत्रिणींनो? मस्त ना? हो, आपल्याला मस्तच राहायचंय. कारण की ज्यावेळेस आपण मस्त राहू, त्यावेळेस आपण आपल्या परिवाराची काळजी घेऊ शकू, त्यांना आनंदात ठेवू शकू. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाला आनंदात ठेवा. तर चला मग आज एक विचार डोक्यात आलाय. जसं मी तुम्हाला नेहमी सांगते, की नेहमीच्या जीवनात वावरताना किंवा काही पाहताना मला असे सहज विचार येतात आणि असं वाटतं, की निसर्ग आपल्याला काहीतरी शिकवण देत असतो आणि प्रत्येक शिकवण खरं तर आपण जर निसर्गाचं निरीक्षण केलं ना, खूप साऱ्या शिकवणी आपल्याला निसर्गातनं मिळतात. तर त्याचप्रमाणे मला आज एक निसर्गाकडनं एक शिकवण मिळाली. तर मी असं वाटलं, की चला तुमच्यासोबत शेअर करू. तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे, की एक अवघे 2-3 महिने झाले मी माझा नवीन YouTubeचा चॅनल सुरुवात केला आणि खरंच खूप प्रतिसाद छान मिळतोय मला. त्यामुळं परत एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार. आणि तर चला मग आज मला अनुभव सांगायचा होता. मला काय निसर्गाकडनं शिकायला मिळालं. तर जसं चॅनलसाठी आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, की व्हिडिओ एडिट करावं लागतात, फोटोज जे आहे आपल्याला अपलोड करावे लागतात. तर अशामुळं ना माझा फोन जो आहे तो खूप म्हणजे हँग मारत होता किंवा स्टोरेज त्याचा फुल दाखवत होता मला. म्हणून मग काही कळत नव्हतं आणि मी म्हणजे जे जुने फोटो आहेत, व्हिडिओ आहेत, ते सगळं डिलीट करत गेले आणि नंतर मग थोडासा स्पेस तयार झाला आणि मग मला माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. पण हे करताना मला म्हणजे डोक्यात असा विचार आला, की हा नियम बघा, भले तो मोबाईल मुळं पण कशा का मुळं असेना, पण माझ्या डोक्यात आला. तर ज्यावेळेस मी रिकामं करत होते, त्यावेळेस मला असं वाटलं, की कुठलीही गोष्ट करताना आपल्याला जी जुनी गोष्ट आहे, ज्यावेळेस आपण त्या गोष्टीला बाहेर ठेवू किंवा बाहेर काढू, त्याच वेळेस आपण नवीन गोष्ट तिथं ठेवू शकू, नवीन गोष्ट तिथं स्टोरेज करू शकू. असं मला वाटलं. भले ते आता जर निसर्गाकडूनच जर सांगायचं असेल, तर मी सांगू इच्छिते तुम्हाला, की बघा, आपण शेती करतो. शेतीमध्ये आपल्याला 2-3 महिन्याला किंवा 6 महिन्याला वेगवेगळं पीक घ्यावंच लागतं. पण कधी घेऊ शकतो आपण? जर आपण जे जुनं पीक आहे, ते काढल्यानंतरच आपल्याला तिथे नवीन पीक घेऊ शकतो. झाला ना हा निसर्गाचा नियम, की जे जुनं आहे ते बाजूला केल्यानंतरच आपण तिथे नवीन पेरू शकतो, ठेवू शकतो. तर मग मला हा मोबाईल कडनं असा एक नियम माझ्या लक्षात आला आणि मग या विचारावरती मी जरा सखोल विचार केला. त्यावेळेस मला शेतीचं आठवलं आणि त्याचप्रमाणे मी दुसरं उदाहरण देऊ इच्छिते तुम्हाला. तर मी माझ्या 2-3 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. माझा छोटासा पार्लरचा व्यवसाय आहे. तर तो पार्लरचा व्यवसाय असू दे ना, जॉब असू दे, आपल्याला अपडेट हे राहावंच लागतं. त्याकरिता मी आपले क्लासेस करत असते, मेकअपचे क्लासेस किंवा इतर स्किनचे वगैरे असे क्लासेस करत असते. आणि मग एकदा काय झालं, मी जो क्लास केला तो परत एकदा रिपीट म्हणून त्याच ह्याचा क्लास परत करायला गेले. दुसऱ्या ठिकाणी करायला गेले. पण तिथं गेल्यानंतर मॅडमनी काय सांगितलं माहिती आहे का? की जे जुनं शिकलात ना, ते तिथंच ठेवा. तुम्ही तिथंच विसरून जा आणि मग त्याच वेळेस तुम्ही जे नवीन मी शिकवणार आहे, ते तुम्ही तुमच्या डोक्यात घेऊ शकाल आणि त्याच्यावरती तुम्ही काम करू शकाल. मग मला ते पण उदाहरण आठवलेलं आहे. तर बघा, परत एकदा तोच नियम आला, जुनं बाजूला केल्याशिवाय आपल्याला नवीन ठेवता येत नाही. मग मग ज्यावेळेस मी असा विचार करत गेले, त्यावेळेस मला हा नियम अजून सखोल वाटत गेला आणि असं वाटलं, की हा नियम म्हणजे प्रत्येक ठिकाणीच आपल्याला लागू पडतो. जसं मॅडमनी पण सांगितलेला आणि मोबाईलकडनं मला कळालंच आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या शेतीचा उदाहरण मला माझ्या डोक्यात आलं, की नवीन घेतली आपण नवीन घ्यायच्या अगोदर आपल्याला जुनंही काढावंच लागते. आणि स्त्रियांसाठी एक उदाहरण द्यायचं म्हणजे मी सांगेल, की ज्यावेळेस आपण आपले भरून असलेले पूर्ण कपाटामधले साड्या किंवा कपडे ज्यावेळेस आपण तिथले बाहेर काढू, त्याच वेळेस आपण तिथे नवीन कपडे स्टोरेज करू शकतो, नवीन
साठा तयार करू शकतो, है का नाही? आणि सांगायचं म्हणजे सर्वांसाठीच खरं, की याच्यातून अजून एक मला असं सांगावसं वाटतं, की आपण ना एखादी गोष्ट ती जुनी झाली ना किंवा ती कुठलं दुःख असो, काही असो, आपण आपल्यामध्ये साठवून ठेवतो, त्याला जमा ठेवतो, तसंच ठेवतो. मग त्यामुळं काय होतं, हा नियम आपल्याला इथे लागू पडतो, की जोपर्यंत आपले जुनं दुःख, जुने विचार आपण सोडणार नाही, तोपर्यंत आपल्याला नवीन विचार आपल्यामध्ये मुरवता येणार नाहीत किंवा घेता येणार नाहीत किंवा आपल्याला नवीन काही शिकता येणार नाही. कारण की आपण ज्या जुन्या विचारांना किंवा जुन्या दुःखाला जर कवटाळून बसलो, तर आपल्याला नवीन कधीच स्वीकारता येणार नाही. हाच नियम मला निसर्गातनं तुम्हाला सांगावासा वाटतो. आणि खरंच मैत्रिणींनो, आपल्या दुःखाला किंवा आपल्या जुन्या कुठल्याही दुःखाला, विचाराला त्याला कुरवाळत न राहता त्याला सोडा, त्याला मोकळं करा. आणि ज्यावेळेस तुम्ही मोकळं होसाल ना, त्याच वेळेस तुम्ही नवीन विचार तिथं मुरवू शकाल आणि नवीन आनंदामध्ये जीवन जगू शकाल. त्यामुळं जुनं हे सोडून द्या आणि नवीन हे स्वीकारायला शिका. हे माझे उदाहरण होते, की मला फक्त मोबाईलच्या ह्याच्यावरून मी सखोल विचार करत गेले आणि मला हे परत-परत असे नवीन-नवीन जे विचार आहेत माझ्या डोक्यात येत गेले आणि मग मला वाटलं, की हा आपला निसर्गाचा नियम जसा सगळ्यांनाच कुठेही असो, आपल्याला सर्वांना सारखाच लागू पडतोय. भले तो आधुनिक युगातला असू दे, निसर्गातला असू द्या, कुठल्या ह्याच्यामध्ये असू द्या, आपल्याला हा नियम सगळीकडे लागू होतो. तर तुम्हाला जर हे जे मी सांगितलं तो नियम पटला असेल ना, तर मला नक्की माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. अशाच प्रकारचे निसर्गाच्या शिकवणीवरती माझे काही व्हिडिओ आहेत. त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नक्की पहा आणि कसे वाटते ते मला नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.